श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाणे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार इथं शेतकऱ्यांना बोगस खते विकून लुबाडणूक व फसवणूक करणाऱ्या दुकानदारावर तात्काळ कायदेशीर कडक कारवाई करा व दुकान तात्काळ बंद करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, पत्रकार मंगेश वळवी, बिरसा फायटर्स जुगणी गाव शाखेचे अमिताभ वळवी, गणपत वळवी, कांतीलाल पावरा, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर भरत पावरा, राजकुमार पावरा, प्रकाश पावरा, पोहल्या पाडवी, गुलाबसिंग पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यात शेतात पेरणीसाठी बियाणे व खते घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दुकान विक्रेत्यांकडे वाढली आहे। या गर्दीचा गैरफायदा घेऊन श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाणे हा दुकानदार बोगस खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक करत आहे। शेतकरी मुकेश पटले, गाव वडगाव, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार यांनी मंदाणे तालुका शहादा येथील श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाणे येथून भगीरथ हा 18-18-10 या खताचा वापर केला होता। खताच्या 6 किलोच्या पिशवीत 2 किलो वाळू निघाली आहे। 45 किलोच्या पिशवीत जर 16 किलो वाळू निघत असेल तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा काय होणार आहे? अशा बोगस खतामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व पिकांचं मोठं नुकसान होत आहे। सदर तक्रार त्या दुकानदाराला सांगायला गेलेल्या शेतकऱ्याला तुला काय करायचंय ते करून घे अशी धमकी देण्यात आली आहे। कंपनीवाले शेतकऱ्याला दबावात आणून सांगतात की तुला पैसे परत करतो, परंतु तू तक्रार करू नको असं कंपनीवाला व दुकानदार म्हणत आहेत। परंतु अशा प्रकारे यांनी बोगस खत विकून अनेक शेतकऱ्यांना फसवलंय। बोगस खतांमुळे पिकांची वाढ होत नाही, उत्पन्नात घट होते, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होतं। त्यामुळे शेतकरी नैराश्यातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात। म्हणून श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाणे या दुकानातील सर्वच खतांची तपासणी करून बोगस खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी व दुकान तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे।